नमस्कार मित्र हो. मी तुम्हाला आजचं खरं तर खूप छानसा व्हिडिओ मला बनवावासा वाटला. तो असा की आपल्या येणेरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व असणारे आपले विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय जयानंद दादा ढोले यांचे धाकटे बंधू म्हणजे अर्थातच आपल्या नंदनवनचे प्रमुख आधारस्तंभ असलेले आणि माझे नात्याने काका असलेले एकनाथ बुवा ढोले तर ह्यांची ही शेती आहे आणि ज्या आपल्या येणेरे गावची खरं तर नेहमीच ओळख आहे की एक प्रगतशील शेतकरी आणि शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शेतकऱ्यांचं गाव म्हणजे माझं येणेरे गाव, जिथे आपण आपला नंदनवन प्रकल्प चालवतो. तुम्हाला मित्र मला सांगायला आनंद वाटतो आहे की हे आमचे मित्र जे नेहमीप्रमाणे आम्हाला आपल्या नंदनवन कार्यामध्ये नेहमीच सक्रिय असतात आणि आज त्यांच्या बंधूंचं तुम्ही पाहाल हे ड्रॅगन फ्रूट काकांनी लावलेलं आहे आणि तुम्ही पाहाल की याच्या बाजूलाच त्यांनी दुय्यम पीक म्हणजे मक्याची शेती देखील केलेली आहे. खरं तर मला असं वाटलं की काय बाबा हे नाही का, म्हणजे एवढं छान ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाही मका कशासाठी. तर मित्र हो, मका लावण्याचं कारण म्हणजे की ड्रॅगन फ्रूट हे याची वाढ जी आहे ती थोडीशी अगदी सावकाश आणि हळूहळू होत असते आणि मग उन्हाचा तडका बसू नये म्हणून काकांनी ही मक्याची शेती म्हणजे अगदी याचा जो कडबा आहे तो जनावरांना घालण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे ही आपण जर याला मराठी भाषेमध्ये मका म्हणत असलो तर ही नुसती मका नाही तर हे स्वीट कॉर्न आहे. तर तुम्ही पाहाल की ही छानशी जी कणिसं आहेत ही कणसं आपण त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की मनमुरादपणे तुम्हाला जेवढी हवे तेवढी घेऊन जावा. तर हे छान आमच्या मुलांनी अगदी पोतंच आणलेलं आहे. तर ही पोतंभर जी मका आहे ही आम्ही घेऊन चाललेलो आहे आमच्या मुलांसाठी. खरं तर उन्हाचा तडका खूप आहे परंतु आपलं जुन्नर हे एक पर्यटन स्थळ आहे आणि त्यामुळे आजही संध्याकाळच्या वेळी आपल्या ह्या जुन्नरमध्ये छानशी हवा सुटते आणि मग हवेला काय करतो प्रमोद आपण संध्याकाळी आपण कणसं तळून खातो. हां, तर आम्ही छानसं हवेमध्ये बसलेलो असतो आणि मग आज आम्ही काय करणार आहोत तर आम्ही ही छानशी मका ही तुम्हाला वाटेल की आम्ही भाजून खाऊ किंवा उकडून खाऊ, अगदी हे सर्वसाधारणपणे झालं. पण तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले तर आपली मुलं देखील नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी इथे करत असतात आणि त्यामुळं आज आम्ही मक्याची छानशी भजी करणार आहोत. तर चला छान इकडे पहा, इकडे थोड्या दिवसांनी मला मेथी पण दिसते. बहुधा काका मला मेथी घेण्यासाठी पण बोलवतील. तर असे आपल्या ग्रामीण भागामध्ये आपली संस्था कार्य करत असल्यामुळे आपल्याला अगदी आर्थिक मदत खूप मोठी नसली तरी समाजातले असे विविध घटक आपल्याला नेहमीच मदत करत असतात. तर खरं तर ढोले कुटुंबियांना मनापासून धन्यवाद. आणि आपण देखील माझं हा व्हिडिओ चॅनल पाहत असता, भरभरून प्रतिक्रिया देत असता, तर त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला मुलांनो, धन्यवाद.